शेतकरी मित्रांनो, ऊस उगवून आल्यानंतर ऊसाला खताची आळवणी केल्यानंतर ऊसामध्ये बदल किती झाला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहेत. माझे मित्र LG चामे साहेब गौर यांचा हा नवीन लागवड केलेला 5 एकरचा ऊसाचा प्लॉट आहे. ऊस पिकामध्ये हरभरा, मेक्सिकन चणा हे आंतरपीक घेतलेलं आहे. 2 ओळीतलं अंतर ऊसाच्या 5 फूट आहे आणि सेंटरला चणा घेतलेला आहे सिंगल ओल. शेतकरी मित्रांनो, चामे साहेबांनी कांडी पद्धतीने ऊसाची लागवड केली आहे. ऊसाची लागवड केल्यानंतर साधारणतः 27-28 दिवसामध्ये 25 ते 30% ऊस उगून आल्यानंतर एक खताची आळवणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर फुटव्यांची संख्या असं आहे खूप चांगल्यापैकी आहेत. तर आपण आळवणी काय काय केली ते एक मी तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत LG चामे साहेब आहेत. त्यांचा हा नवीन लागवड केलेला 5 एकर ऊसाचा प्लॉट आहे. त्यांनी खताची आळवणी अशी केली आहे की हे मेटलाईन DAP आहे. शेतकरी मित्रांनो, ऊसासाठी परिपूर्ण असं सूक्ष्म खत आहे. फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन हे 6 सूक्ष्म खतं ह्या मेटलाईन DAPमध्ये येतात. याच्यामुळं पानांमध्ये क्लोरोफिल तयार होतं. पानं जाड, रुंद, हिरवेगार होतात. पानांमध्ये आंतर्गिक ताकद चांगली वाढली जाते. त्यानंतर याच्यामध्ये व्हिक्टर DAP घेतलं आहे. तर व्हिक्टर DAP याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिक ॲसिड तयार असतात. ऊसाची उगवण लवकर होणे, ऊसाची पांढरी मुळे डेव्हलप होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जमिनीमध्ये खतांची उपलब्धता चांगली होण्यासाठी व्हिक्टर काम करतं. तर व्हिक्टर 1 लिटर घेतलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण 5 लिटर पाण्यासाठी 4 लिटर मेटलाईन DAP हे सूक्ष्म खत वापरलं आहे. हे 5 लिटर पाणी आपण एका एकरसाठी वापरलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे व्हिक्टर DAP 1 लिटर वापरलं आहे. त्यानंतर युरिया, हा RCF कंपनीचा युरिया आहे. तर युरिया आपण त्याच्यामध्ये 5 किलो घेतला आहे आणि हे ऑक्साईड फॉर्ममधलं मॅग्नेशियम सल्फेट आहे. तर मॅग्नेशियम सल्फेट आपण त्याच्यामध्ये 10 किलो घेतला आहे. आणि त्यानंतर डायअमोनियम फॉस्फेट की आपण त्याला DAP असं म्हणतो. तर DAP आपण याच्यामध्ये 25 किलो घेतलेला आहे. असं सर्व हे 5 एकत्र घटक मिक्स करून DAPमध्ये सगळ्यात उच्च फॉस्फरस येतो. 46 किलो फॉस्फरस हा असतो आणि 18% अमोनिकल फॉर्ममध्ये नायट्रोजन येऊन जातं. पिकाची एकसारखी सलग वाढ होण्यासाठी DAPतलं नायट्रोजन काम करतं. आणि DAPमधलं जे 46% फॉस्फरस आहे, ह्या 46% फॉस्फरसपैकी 41% फॉस्फरस हा विद्राव्य फॉर्ममधला असतो. म्हणजेच आळवणीमार्फत मुळ्यांच्या कक्षेत जर आपण DAP जर दिलं तर पांढऱ्या मुळ्यांचा विकास हा DAP मुळे चांगला होतो. आता हा जो ऊस चांगल्यापैकी उगून आलेला आहे, तर ऊसाची वाढ एकसारखी जास्त होणे याच्या मागे कारण की पिकाच्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या डेव्हलप असतात. शेतकरी मित्रांनो, हा फुटवा जो झाला आहे, हा फुटवा पांढऱ्या मुळ्या चांगल्या डेव्हलप झाल्यामुळं आणि फॉस्फरसमुळं झालेला आहे. तिसरं, DAPमधलं जे फॉस्फरस आहे, तर आपण जर बघितलं तर ह्या जटाकोंबाची जी जाडी आहेत ही 2 बोटा एवढी जाडी आहे. ही जाडी ह्या फॉस्फरसमुळं म्हणजे DAPच्या फॉस्फरसमुळं होते. आणि आपण जर बघितलं तर ह्या पानांची ताकद बघा, आपण बघितलं तर पांढरं शुभ्र आपल्याला ही आतमधील जी शिरा आहे ही आपल्याला दिसत आहे. तर ही मध्यरेष आपल्याला पांढरं शुभ्र दिसते आणि पानांमध्ये कोणत्याच अन्नद्रव्याची कमतरता नाही. पानांमध्ये पूर्णपणे ग्रीनरी आहे, हे हरितद्रव्य आहे आणि पानं उंचीलाही मोठे झालेले आहे. पानं रुंद आहेत, हिरवे आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण या 5 एकरच्या ऊसामध्ये आंतरपीक हरभरा घेतलेला आहे. हरभऱ्याला आणि ऊसाला 3 खताच्या फवारण्या या प्लॉटला घेतलेल्या आहे. जेवढ्या आपण खताच्या फवारण्या घेऊ तेवढी फुटव्यांची संख्या वाढते, पानांची ताकद वाढते आणि हे दोन्ही पिकामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल. बघा, हरभऱ्यामध्ये जर बघितलं तर हरभऱ्याच्या पानांची ताकद वाढली, फुटव्यांची संख्या चांगली वाढली, घाटे भरपूर लागलेले आहेत, कुडच मर नाही. बुरशीनाशकपेक्षा खताच्या फवारणीने झाडाची स्ट्रेंथ चांगली वाढली जाते, त्याच्यामुळं हरभऱ्याची मर होत नाही. आणि आपण जर ऊसामध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्यापैकी शेतकरी मित्रांनो 7-7, 8-8 पानं आपल्याला एका ऊसाला दिसतात आणि प्रत्येक पानामध्ये 1-1 बोट अंतर आपल्याला दिसतं. म्हणजे वाढ खूप चांगल्यापैकी आहे. पानांची जर ताकद बघितली तर 1 नंबर आहे. ही आहे खताच्या आळवणीची ताकद. म्हणून शेतकरी मित्रांनो, माझ्या सर्व शेतकऱ्यांना खरंच एक आव्हान आहे की आपणही नवीन लागवड केलेला ऊस असेल, खोडवा ऊस असेल, तर आपण एक खताची आळवणी करावी. पुन्हा एकदा आपण पाहू की या ऊसाला हा एक मुख्य ऊस, त्यानंतर हा दुसरा फुटवा, तिसरा फुटवा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आपल्याला आणि हा 8वा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा 8वा आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे हेच काय की आपल्याला एका एकरमध्ये 40 ते 45 हजार ऊसाची संख्या पाहिजे आणि
50,000 फुटव्यांची संख्या आपल्याला सफिशियंट आहे. मग ह्या फुटव्यांची संख्या ही त्या कालावधीत व्हायला पाहिजे. पिकाच्या पहिली जी 3 पानं येतात याला शाकीय वाढ म्हणतात. साधारणतः 30 दिवसापर्यंत पिकाची शाकीय वाढ पूर्ण व्हायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. ही आहे आळवणीची ताकद. तर दुसरी जी वाढ आहे त्याला आपण संक्रमण वाढ म्हणतो, म्हणजेच फुटवे होण्याची अवस्था. तर फुटवे होण्याची अवस्था ऊसाची ही 35 दिवसापासून तर पुढे 120 दिवसापर्यंत होत असते. तर फुटवे होण्याची अवस्था, आता अनेक शेतकऱ्यांना ऊस लागवड करून 60 दिवस झालेले आहेत परंतु फुटवे नाहीत. तर हे फुटवे का नाहीत, तर वातावरण याला कारणीभूत आहे. शेतकऱ्याकडून पाणी व्यवस्थापन चुकीचं होतं आहे, पाणी जास्त होतं आहे. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये कांडी ही खोल लागवड केलेली झालेली आहे, कांड्या खराब झालेल्या आहेत. आता ह्या सर्व गोष्टी आपल्या हातात आत्ता नसल्या किंवा ह्या भूतकाळ झालेला असेल ह्या गोष्टीला, तरी आत्ता आपण खताची आळवणी करून आपण फुटव्यांची संख्या ही वाढवू शकतो. बघा शेतकरी मित्रांनो, ही आपल्या ह्या खताच्या आळवणीची ताकद आहे. जठाकोम नक्कीच हा ऊस 2.5 ते 3 किलोपर्यंत गेला पाहिजे. पानांची जर ताकद बघितली तर खूप चांगल्यापैकी आहे. 2.5 फुटापर्यंत या ऊसाची उंची आपल्याला झालेली दिसेल. शेतकरी मित्रांनो, 1 एकरच्या खताच्या आळवणीला फक्त 2200 ते 2300 रुपये खर्च येतो. या पिकाला लागणारं खत आणि पाणी डायरेक्ट मुळ्यांच्या कक्षेत जर आपण दिलं तर त्याचा बेनिफिट त्या पिकाला लवकर मिळतो. म्हणजेच ती खतं त्या मुळ्यांच्या कक्षेत दिले की लगेच ही खतं लागू होऊन जातात आणि याच्यामुळे ऊसाची ग्रोथ चांगली होऊन जाते. हा 5च्या 5 एकर ऊस अतिशय चांगला आहे आणि हरभरा आंतरपीकसुद्धा खूप चांगल्यापैकी आहे. दिलेल्या खताच्या आळवणीचा फायदा आपल्या हरभऱ्यालाही झालेला आहे. नक्कीच 5 ते 6 क्विंटलपर्यंत आपल्याला आंतरपीक हे हरभरा निघेल. गेल्या वर्षी पण आम्ही एवढंच उत्पादन ह्या हरभऱ्याचं काढलेलं होतं. एक सारखा प्लॉट तुम्हाला संपूर्ण झाकलेला दिसेल. ऊसाची हाईट आपल्याला 2.5 ते 3 फूट झालेली दिसेल. शेतकरी मित्रांनो, म्हणून खताची आळवणी तुम्ही करायला हायगाई करू नका. खताची आळवणी तुम्ही जेवढं जास्त करता तेवढं आपल्या उत्पादन. मी पुन्हा एकदा सांगतो, खताची आळवणी जर केली फुटव्यांची संख्या वाढते, पांढऱ्या मुळ्यांचा विकास चांगला होतो. पानं सुरुवातीचे 10-12 पानं हे जाड रुंद हिरवेगार होतात आणि तेवढं ह्या पानांचं आयुष्य जास्त टिकतं आणि 6 ते 7 टनापर्यंत आपल्या ऊसाचं उत्पादन वाढलं आहे. कसा आहे शेतकरी मित्रांनो हरभरा? हे सूक्ष्म खताच्या फवारणीच्या ताकदीमुळे आपल्याला हा हरभरा झालेला दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा खताची आळवणी करा. माझे जवळजवळ 250 ते 300 शेतकरी आहे की ज्यांनी खताची आळवणी केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आपला हे उत्तम बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत मेटलाईन DAPच वापरायचं आहे. मार्केटमध्ये अनेक सूक्ष्म खतं आहेत परंतु आपल्याला मेटलाईन DAP हेच वापरायचं आहे. कारण याच्यामध्ये फेरस मॅग्नेज झिंक कॉपर मोल्डम बोरॉन म्हणजे मॅग्नीज कॉपर आणि मॉलिब्डेनम याचं प्रमाणसुद्धा ह्या सूक्ष्म खतामध्ये याच्यामध्ये मेटलाईनमध्ये खूप वापरलेलं आहे. फिक्टर DAP, युरिया असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल आणि DAP असेल, असं सगळं एकत्र 500 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. अगोदर ड्रीप असेल किंवा मोकळं पाणी असेल याने तुम्ही पाणी द्या आणि त्यानंतर खताची आळवणी करा. खताच्या आळवणीची ही खरी जादू आहे. जादू कधी नसते परंतु आपण याला जादू हा शब्द वापरू.